सातारा जिल्ह्यातला माण खटाव तालुका हा कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो। एरवी येरे येरे पावसा अशी साथ घालणाऱ्या माण खटावकरांवर आता पावसाला जारे म्हणण्याची वेळ आली आहे। पाऊस पडावा यासाठी नवस करणारे ग्रामस्थ आता पाऊस थांबावा यासाठी प्रार्थना करतात। या भागातील नद्या, नाले, ओढे, तलाव आणि बंधारे ओव्हरफ्लो झालेत। शेती, घर आणि व्यवसाय या सगळ्यांचं पावसानं नुकसान केलंय। पाहूया दुष्काळी तालुक्यातल्या अतिवृष्टीचा हा ग्राउंड रिपोर्ट। ही दृश्य दुष्काळी भागाची आहेत असं सांगितलं तर कोणाचाच विश्वास बसणार नाही। 18 विश्व दुष्काळ सोसणाऱ्या माण खटाव वासियांचा आजही या चित्रावर विश्वास बसत नाही। दुष्काळी तालुका अशी ओळख असणाऱ्या माणला मे महिन्यापासून सुरू झालेल्या अविरत पावसानं अक्षरशः झोडपून काढलाय। गेल्या 8 दिवसांपासून इथं पावसानं ब्रेकच घेतलेला नाही। एरवी शेतात भेगा पाहण्याची सवय असलेला शेतकरी आता पावसाचा हा रेटा पाहून रडकुंडीला आलाय। पावसामुळे सोयाबीन, मका, उडीद, मूग आणि इतर कडधान्यांना बुरशी आणि शेवाळ लागलाय। हातात ओंडाशी आलेला घास पाण्यात गेलाय। माझ्या शॉपचे कमीत कमी 25 ते 30 लाख रुपयाचे मशीनचे नुकसान झालेले आहे। बाकी इतर साहित्य आम्ही योग्य ठिकाणी पोहोचवले होते, पण पाण्याचा ओघ जास्त असल्यामुळे मशीन काही उचलू शकलो नाही। कमीत कमी 25 ते 30 लाख रुपयाची मशीन, 3 मशीन आहेत माझ्याकडे, तिन्ही मशीन पाण्यामध्ये गेले आहे। मसवड एसटी स्टँडच्या समोर माझं डालेमाव कॉम्प्लेक्स मध्ये स्टुडिओ होतं। अंडरग्राऊंड खाली असल्यामुळं एक 5 ते 7 मिनिटांमध्ये सकाळी 9च्या दरम्यान साधारण पाणी भरलं त्या ठिकाणी आणि रस्त्यावरती पण पूर्णपणे पाणी भरलं होतं। नदीला पूर आल्यामुळं पाणी भरलं आणि माझं बऱ्यापैकी कॅमेरा वगैरे असेल, प्रिंटर असेल, बऱ्यापैकी नुकसान झालं। दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण खटावमध्ये झालेल्या पावसानं जगणं मुश्किल केलंय। गेल्या पूर्ण वर्षात 508 मिलीमीटर पाऊस झाला होता। यंदा आतापर्यंत 681 मिलीमीटरचा टप्पा ओलांडलाय। मे महिन्यातच 277 मिलीमीटर पाऊस झाला, तर जून ते सप्टेंबर दरम्यान 509 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। माण खटाव तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झालाय। माणगंगा नदीला पूर आला असून नदीनं नियंत्रण रेषेची पातळी ओलांडली आहे। म्हसवडमध्ये शिंगणापूर रस्त्याला पाण्याचा वेढा पडलाय। रस्त्यावरील दुकानांमध्ये, घरांमध्ये पाणी शिरलंय। एरवी ज्या पावसाची माण खटावकर चातकासारखी वाट पाहतात, त्या पावसाच्या परतीकडे आता सर्वांचे डोळे लागले। काल रात्रीपासून जो पाऊस सुरू होता, या पावसामुळे अक्षरशः व्यापारी त्याचबरोबर दुकानदारांचं कंबरट मोडलं आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान या पावसामुळे झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत जर बघायला गेलं तर या भागामध्ये एवढा मोठा पाऊस जो उच्चांकी पडला, त्यामुळं या भागामध्ये मोठं नुकसान शेतकऱ्यांसह व्यापाऱ्या वर्गांचं झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। त्यामुळे या भागातील जनजीवन हे विस्कळीत झाल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन ओमकार सह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा।